बिलकुल. वैद्य काही अपडेट येत आहेत का कोर्टाचं, कारण सतत वाचन सुरू आहे, काही अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहेत का? सतत वाचन सुरू आहे आणि या वाचनाच्या एकूणच मार्फत अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित केल्या जात आहेत. खास करून ज्या पद्धतीनं खरं तर हे आंदोलन केलं जात आहे, हे आंदोलनाचा ही जी पद्धत आहे या पद्धतीबद्दलच कोर्टानं या ठिकाणी जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं बघायला मिळत आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर कोर्टानं या आधी देखील स्पष्ट केलेलं होतं की ज्या पद्धतीच्या अटी शर्ती ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या होत्या त्या अटी शर्ती कुठेतरी मान्य केल्या नसल्यामुळं एक त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी मुंबईवर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे ते आझाद मैदान हे खरं तर ठिकाण त्यासाठी नमूद करण्यात आलं होतं. मात्र आझाद मैदानच्या बाहेर हे आंदोलक येत असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला त्याचा अडथळा निर्माण होताना बघायला मिळत आहे. रेल्वे असू दे, बस असू दे किंवा टॅक्सीज असू दे, मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो मुंबईकरांना या ठिकाणी सहन करावा लागतोय. अर्थात सणासुदीचे दिवस आहेत, प्रशासनावर आधीच मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे आणि आंदोलनामुळे हे प्रेशर देखील या ठिकाणी वाढताना बघायला मिळत असल्याचं देखील स्पष्टपणे होत आहे. त्याच्यामुळे जर आंदोलकांना परवानगी जेव्हा देण्यात आली तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात आला होता का, असा देखील सवाल कोर्टानं या ठिकाणी विचारला आहे. सोबतच पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का हाही सवाल त्यांनी विचारला आहे. कारण आझाद मैदानामध्ये या संदर्भात जरांगे पाटील यांच्या एकूणच आंदोलकांसंदर्भात जर तक्रार दाखल असेल तर त्या संदर्भात कुठलीही नोटीस ही का बजावली गेली नाही असा सवाल त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता. मात्र नोटीसचा जो प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाधिवक्त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की जेव्हा ही नोटीस या ठिकाणी देण्यात आली होती त्यावेळेस साधारण जे आहे ते 31 तारखेला या संदर्भात तक्रार जी होती ती दाखल करण्यात आली होती आणि 31 तारखेला त्याचं चित्रीकरणही आम्ही केलेलं आहे, जेव्हा जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार या आयोजकांना नोटीस देण्यात आली होती. त्याच्यामुळे पूर्णपणे पुराव्यानिशी आम्ही या ठिकाणी जे आहोत ते उतरलेलो आहोत. मात्र कुठलीही नोटीस त्याने एक्सेप्ट केली नव्हती, सही देखील त्या ठिकाणी त्यांनी केली नसल्याचं मत जे आहे ते देखील व्यक्त केलेलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत, ज्या कोर्टानं अधोरेखित केलेल्या आहेत, ज्या याचिकाकर्त्याने अधोरेखित केलेल्या आहेत, त्या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत. अर्थात कोर्टाने या संदर्भात चिंता देखील व्यक्त केलेली आहे की मुंबईवर हे जे प्रेशर आहे ते वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईची परिस्थिती ही अतिशय दयनीय होत असल्याचं चिंता जी आहे ती कोर्टानं व्यक्त केलेली बघायला मिळाली होती. सोबतच न्यायाधीश अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत, रेल्वेचे जे स्थानक आहेत त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात प्रेशर येत असल्याचं जे आहे ते मत कोर्टानं व्यक्त केलं आहे. त्याच्यामुळे असे अनेक खरं तर प्रश्न उपस्थित जे आहे ते कोर्टामध्ये केलेले बघायला मिळाले होते. सोबतच आता सरकार दरबारी देखील या संदर्भात बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्यावर निर्णय काढावा. अर्थात हे सगळ्यांनाच अपेक्षित आहे, मात्र निर्णय येणं नेमकं काय त्याच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण एकूणच आरक्षण हे 50%च्या पलीकडे जे आहे ते जाऊ शकत नाही, या संदर्भात एक नियमावली आहे. तर दुसरीकडे ज्या पद्धतीनं आंदोलकांकडून जे आहे ते मुंबई मध्ये जे पद्धतीचं आंदोलन केलं जातंय, ज्या पद्धतीनं मुंबईकरांना त्रास होतोय, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.